जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. संत ज्ञानेश्वर समाधी सोहळा आणि तुकाराम बीज महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील लोक हे दिवस खूप आनंदात उत्साहात साजरे करतात. देहू आळंदी या ठिकाणी कीर्तनामध्ये दंग होऊन नाचतात हे खूप चुकीचं आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे दोन महान संत आपल्याला सोडून निघून गेले. ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी वारकरी संप्रदायातील लोकांना आनंद होणं हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये न शोभणारं कृत्य आहे असं मी मानतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देवी देवतांचे महान लोकांचे जन्मदिवस साजरे केले जातात. मृत्यू दिवस सहसा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये साजरा केला जात नाहीये. आपण श्रीराम नवमी साजरी करतो, हनुमान जयंती साजरी करतो, श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो, परंतु या शक्तिशाली देवी देवतांचे मृत्यू दिवस शक्यतो कोणी साजरे करत नाहीये आणि याच्याविषयी फारशी माहितीही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कुणाला नाहीये. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म औरंगाबाद सध्याचं संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव या ठिकाणी झालेला आहे आणि संत तुकाराम यांचा जन्म देहू या ठिकाणी झालेला आहे. वारकरी संप्रदायातील लोकांनी यांचे जन्मदिवस साजरे करायला हरकत नाहीये, परंतु यांचा मृत्यू दिवस कोणीही आनंदात उत्सवात साजरा करू नये. अखंड महाराष्ट्र ज्या विठ्ठलाची भक्ती साधना आराधना करतो या देवी देवतांचा वारकरी संप्रदायातील लोकांना जन्मदिवसच माहीत नाहीये. या देवताचा जन्मदिवस आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. या दिवशी तुम्ही पंढरपूर या ठिकाणी भव्य दिव्य यात्रा भरून विठ्ठलाचा जन्मदिवस साजरा करू शकता. ग्रंथ पुराणानुसार रुक्मिणी माता श्रीकृष्णाची धर्मपत्नी आहे आणि पांडुरंग विठ्ठल हरी दुसरे तिसरे कोणतेही देवता नसून यांचं खरं नाव श्रीकृष्ण आहे. हे अध्यात्मातील असं सत्य मी महाराष्ट्रातील जनतेला सांगितलेलं आहे, जे सत्य आज कीर्तनकार प्रवचनकार तुम्हाला सांगत नाहीयेत. जय भवानी, जय श्रीराम. जगदंब हर हर महादेव, हर हर महादेव.